हॅलो मित्रांनो, मी सॅम आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचे नाव आहे सॅम लॉ स्टुडिओ. हा या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ असून हा चॅनल तयार करण्यामागचा उद्देश या व्हिडिओमध्ये आपणास सांगू इच्छितो. या यूट्यूब चॅनलवरती आपणाला भारतीय संविधानातील महत्त्वाची कलमे तसेच भारतीय न्याय संहिता, ज्याला आपण आधी इंडियन पिनल कोड म्हणायचो, त्यामधील महत्त्वाच्या संकल्पना, त्याचबरोबर आपल्याला दैनंदिन जीवनात लागू पडणारी कायदेविषयक माहिती आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. म्हणून लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या चॅनलवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला कायद्याची चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन सुखी समाधानी बनवू शकता आणि अन्याय अत्याचारापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. अज्ञान हा आपला खूप मोठा शत्रू आहे. ते अज्ञान आपण जितक्या लवकर नष्ट करू, तितक्या लवकर आपण आपले आयुष्य आनंदात जगू शकतो. आता या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरणे देतो. समजा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी कारण न देता रस्त्यावर अडवून त्याच्यावर जबरदस्ती केली. त्या व्यक्तीला जर आपले हक्क माहिती नसतील तर तो घाबरतो, शांत राहतो आणि अन्याय सहन करतो. पण जर त्या व्यक्तीला माहिती असेल की भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि विनाकारण कोणालाही अटक करण्याची भारतीय न्याय संहितेमध्ये तरतूद नाही, तर तो आत्मविश्वासाने प्रश्न विचारू शकतो, मला अटक करण्याचं कारण काय आहे? दुसरे एक उदाहरण देतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करण्यास भाग पाडले जाते, पण त्याला ओव्हरटाईम पगार किंवा एक्स्ट्रा बेनिफिट काहीच दिला जात नाही आणि त्यांनी तशी मागणी केली असता त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. जर त्या कर्मचाऱ्याला आपले अधिकार माहिती नसतील तर तो घाबरतो, तक्रार करत नाही आणि कामाच्या अन्यायाला सहन करतो. पण जर त्याला माहिती असेल की पेमेंट वेजेस ॲक्ट 1936 कर्मचारी कायद्यानुसार दररोज 8 तासापेक्षा जास्त वेळ काम केल्यास ओव्हरटाईमसाठी पगार घेणे हा त्याचा अधिकार आहे, तर तो आपल्या हक्कासाठी शांतपणे प्रश्न विचारतो, तक्रार नोंदवतो. इथेच ज्ञान आणि अज्ञान यातील फरक दिसून येतो. अज्ञानामुळे माणूस अन्याय सहन करतो, पण ज्ञानामुळे तो अन्यायाविरुद्ध उभा राहतो. म्हणूनच मित्रांनो, अज्ञान हा आपला खरा शत्रू आहे आणि कायद्याचं ज्ञान हे आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. म्हणूनच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला समाजात एक अवेअरनेस निर्माण करण्याची गरज आहे. त्याचा प्रयत्न आपण सुरू करतो आहे आणि या प्रयत्नात आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी लाईक आणि कमेंट करून प्रेरणा आणि प्रोत्साहन द्या. तर मित्रांनो, लवकरच भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय.